ताई केंद्रीय मंत्री आणि आपल्या सर्वांचे बुलंद आवाज असे माननीय नामदार रामदासजी आठवले साहेब आज या पुणे इंटरनॅशनल शाळेमध्ये त्यांचं आगमन झालेलं आहे आणि त्यांच्या समवेत या ठिकाणी महाराष्ट्र प्रदेशचे सचिव माननीय बाळासाहेब जानराव आणि या पुणे शहराचे शहर अध्यक्ष आमचे सोनवणे साहेब आणि या ठिकाणी या कार्यक्रमाला पुणे महानगरपालिकेचे गटनेते आमचे हिमालिताई कांबळे आणि तसेच या कार्यक्रमाला उपस्थित असणारे नवनिर्वाचित नगरसेवक कुणालजी, तसेच माझे परममित्र तंत्रपाळेजी आणि तसेच आमचे जयदेवजी रणदिवे साहेब आणि या पुणे इंटरनॅशनल स्कूलचे प्रिन्सिपल स्मिता लोंढे मॅडम आणि या पुणे इंटरनॅशनल स्कूल चलवादी एज्युकेशन संस्थेचे सेक्रेटरी माझी कन्या रेणुका चलवादी, तसेच आमचे जावई स्वप्नीलजी शिर्के आणि सर्व व्हाईस प्रिन्सिपल आणि आमचे पुणे इंटरनॅशनलचे आणि सूत्रसंचालन करणारे आमचे मित्र डॉक्टर उल्हासजी आवटी आणि या ठिकाणी उपस्थित असणारे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आणि या ठिकाणी उपस्थित असणारे या परिसरातील सर्व आमचे कार्यकर्ते बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम आपल्या सर्वांना या ठिकाणी मी पुणे इंटरनॅशनल स्कूल चलवादी एज्युकेशन संस्थेच्या वतीने मी आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि स्वागत करत असताना मी या ठिकाणी आज मला अतिशय आनंद आहे. माझे वडील लहानपणापासून आठवले साहेबांचं उदाहरण आम्हाला देत होते आणि आठवले साहेबांबद्दल आपल्याला जितकं सांगावं तितकं कमी आहे. मला आज या ठिकाणी कळतो आठवले साहेब एक असे लीडर आहे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटले होते, द पॉलिटिकल की इज दॅट मास्टर की विच ओपन्स द ईच अँड एव्हरी लॉक. पॉलिटिकल की जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळी जे म्हटले होते त्याच्यावर जर या देशामध्ये कोण काम करत असेल ते सन्माननीय आठवले साहेब करत आहेत. मला आपल्याला सांगायचंय साहेब, पुणे इंटरनॅशनल स्कूल हे आपल्याला सांगिततो हे आपल्या या पुण्यामध्ये एक सीबीएसई स्कूल म्हणून अतिशय दर्जेदार शिक्षण देणारा हा संस्था आहे आणि या संस्थेमध्ये आपल्याला सांगिततो की या संस्थेमध्ये जवळजवळ जेवढे टीचर्स आहे, प्रिन्सिपल्स आहे, व्हाईस प्रिन्सिपल आहे, ऍडमिनिस्ट्रेटर आहे, हे सर्व महिला आहेत आणि माझी कन्या स्वतः रेणुका चलवादी हे सगळ्यांना बरोबर घेऊन हे संस्था आज पुणे शहरामध्येच नव्हे तर पूर्ण जिल्ह्यामध्ये नंबर 1 ची हे संस्था म्हणून ओळखली जाते. आणि आपल्याला एक सांगिततो सर, माझे वडील काल कथित मरियप्पा चलवादीजीने एक स्वप्न पाहिलं होते. ते म्हटले बाबासाहेब शिकले होते म्हणून आपल्या सर्वांचा उद्धार झाला. मला या परिसरामधील सर्व मुलांना इंग्लिश माध्यमाचं शिक्षण द्यायचं आहे आणि त्यांनी या विचारावर या ठिकाणी हा पुणे इंटरनॅशनल स्कूल, विश्वभारती स्कूल आणि आमचं सीएम इंटरनॅशनल स्कूलची या ठिकाणी आम्ही चालवत आहोत आणि आपल्याला सांगितलं सर पुणे इंटरनॅशनल स्कूल या ठिकाणी एक विद्यार्थी घडवण्याचं काम केलेलं आहे. आपण आमच्याकडे आल्याबद्दल, आपण इथं वेळ दिल्याबद्दल पुणे इंटरनॅशनल स्कूल चलवादी कुटुंबियांच्या वतीने आपल्याला मनापासून धन्यवाद मानतो आणि सर आपल्या भावी वाटचालीसाठी देखील आम्ही शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. 3 लोकांचा ठिकाणी सत्कार करायचा आहे. केरूर साहेब, कुलकर्णी साहेब
अमाप साहेब, ज्यांनी या शाळेचे आर्किटेक्ट आहेत, ज्यांनी ही शाळा घडवली, त्यांचा सत्कार माननीय नामदार रामदासजी आठवले साहेबांच्या हस्ते करतात. कृपया पुढे स्टेजवर या. केरूर साहेब, कुलकर्णी साहेब, अमाप साहेब, उमाप साहेब, विजय उमाप साहेब, माननीय सोमनाथ केरूर साहेब, आर्किटेक्ट पुणे कॉर्पोरेशन, यांचा सत्कार माननीय नामदार रामदासजी आठवले साहेब यांच्या हस्ते करण्यात येईल. हा आनंदाचा दिवस या ठिकाणी आपण या ठिकाणी साजरा करत आहोत. पुणे इंटरनॅशनल स्कूलला साहेबांचा आशीर्वाद लाभलेला आहे. साहेबांनी या ठिकाणी मुलगेशभाई चलवादी यांना पूर्ण महाराष्ट्रभर काम करण्याची संधी दिली. त्यांचा या ठिकाणी आम्ही हार्दिक हार्दिक आभारी मानतो. सोमनाथ केरूर साहेब यांचा सत्कार शॉल व पुणेरी टोपी देऊन या ठिकाणी पगडी देऊन करण्यात येत आहे. माननीय सदाशिव कुलकर्णी साहेब त्यानंतर. यानंतर सदाशिव कुलकर्णी साहेब, माननीय कुलकर्णी साहेब यांचा देखील सत्कार केंद्रीय मंत्री माननीय रामदासजी आठवले साहेब यांच्या हस्ते करण्यात येत आहे. त्यानंतर विजय उमाप, पुणेरी पगडी, भारतीय संविधान माननीय मंत्री यांच्या हस्ते या ठिकाणी देण्यात आलेला आहे. यानंतर माननीय विजय उमाप साहेब, विजय उमाप साहेब, सर मी 2च मिनिटं घेतो. आमचे मुलं पिरांबल बिना पाहतो वाचणार पिरांबल पहिलं नाव पुणे पिंपरी चिंचवडच्या मायनर सॅमी कला सह मॅडम माननीय आठवले साहेबांचा सत्कार करतील. नंतर करा, आम्ही गेल्यानंतर करा, बाकीच्या नाही करू. स्टेजवरच्या लोकांनी फोटोग्राफरनी कृपया एक साईडला जा. फोटोग्राफरनी कृपया फ्रंटला येऊ नका. मध्ये येऊन येऊन सांगा. यानंतर माननीय रामदासजी आठवले साहेब या ठिकाणी आपल्याला संबोधित करतील. त्या विद्यार्थ्यांकडे पाठवता समोर. मुलांना पाठवा इकडे. साहेबांच्या समोर या ठिकाणी फोटो काढा. बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर श्रद्धा ठेवून कर्नाटक मधून पुणे शहरामध्ये आलेले हे चलवादी कुटुंब हे जरी कन्नड भाषिक असलं तरी त्यांची मराठी अत्यंत चांगली आहे. त्यांचे वडील या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करायचे आणि जवळजवळ 3000 लोकांना त्यांनी रोजगार दिला होता. आता या ठिकाणी आपले हुलगे चलवादी हे आपल्या वडिलांचं नाव काय? त्यांच्या वडिलांचं नाव मरियप्पा. म्हणजे आम्ही त्या काळामध्ये बरेच मारायचो गप्पा, कारण आमच्या पाठीमागे होती मरियप्पा. तर आंबेडकरी मुवमेंट बद्दल अत्यंत श्रद्धा ठेवणारे असे त्यांचे वडील होते आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून हुलगे चलवादी यांनी 3000 विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचं ठरवलं. चला चला मुलांना चला चला मुलांना चला आला फोटो चला चला लवकर. सर्वांनी सर्व मुलांना आतमध्ये घ्या, केबिन मध्ये घ्या. चला मुलांचं काम झालं. चला नंतर त्यांचं काय करा त्यांचं. चला लवकर लवकर, साहेबांना वेळ नाहीये. चला. तर आज या ठिकाणी इंटरनॅशनल स्कूल ला भेट देण्याची संधी मिळाली. चलवादी शिक्षण संस्था पुणे इंटरनॅशनल स्कूल अँड कॉलेज हे या भागामध्ये आहे. या भागातल्या अनेक विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचं काम या ठिकाणी होत आहे. आणि चलवादी जे आपण यांना द्या शिक्षण, चलवादी आपण या मुलांना द्या शिक्षण आणि नंतर मी करतो त्यांचं रक्षण. शिक्षण आणि रक्षण, फक्त शिक्षण घेऊन चालणार नाही आहे, तर रक्षणाची आवश्यकता आहे. कधी काय युद्ध होईल काय सांगता येत नाही आहे आणि त्याच्यातून आपलं रक्षण करण्याची जबाबदारी आमच्या सर्वांवर आहे.
मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा मी लीडर आहे. बाबासाहेब आंबेडकर नसते तर कदाचित मला दिल्लीला जाता आलं नसतं. मरियप्पा नसते तर कदाचित पुलगे चलवादी एवढी मोठी शिक्षण संस्था चालू शकत नव्हते. त्यांच्या वडिलांचा त्यांना आशीर्वाद होता. बाबासाहेब आंबेडकर तथागतांचा त्यांना आशीर्वाद होता. आणि 3000 विद्यार्थ्यांना इंग्लिश मीडियममध्ये, इंग्लिश मीडियम आहे का, CBSE बोर्ड, तर हे शिक्षण जे आहे ते शिक्षण फार महत्त्वाचं आहे. बाबासाहेब आंबेडकरांना शाळेत बसता येत नव्हतं. साताऱ्याच्या शाळेमध्ये बाबासाहेबांना शाळेच्या आतमध्ये एंट्री नव्हती. एवढी अनटचॅबिलिटी त्या काळामध्ये होती, अस्पृश्यता होती. पण शाळेच्या बाहेर बसून बाबासाहेब शिकले आणि या देशाच्या संविधानाचे शिल्पकार म्हणून त्यांचं नाव जगामध्ये आहे. इंडियन डेमोक्रेसी इज द बेस्ट डेमोक्रेसी इन द वर्ल्ड असं म्हणतात. त्याचं कारण हेच आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी हे संविधान लिहिलेलं आहे आणि या संविधानाला मानणारे जगामध्ये असंख्य लोक आहेत. आणि म्हणून आज या ठिकाणी म्हणजे मी तर माझ्या जिंदगीमध्ये कामगिरी केलेली आहे तगडी. मी तर माझ्या जिंदगीमध्ये कामगिरी केलेली आहे तगडी, म्हणून चलवादींनी मला घातलेली आहे पगडी. म्हणजे ही पगडी जी आहे ती महात्मा फुलेंचा जो फोटो आहे तो पाहिल्यानंतर आपणाला ही जी पगडी आहे ही पगडी त्या काळापासून या पुण्यामधली प्रसिद्ध आहे. तशी मी कधीच गुणाची टोपी घालून घेत नाही. माझी टोपी माझी ते निळी टोपी आहे. मला दुसरे कोणी टोपी घालू शकत नाही. पण मी अनेकांना टोपी घातलेली आहे. त्यामुळं ठीक आहे. तर चलवादींनी मला आज मात्र टोपी घातलेली आहे आणि ते रिपब्लिकन पक्षामध्ये आलेले आहेत. त्यांची मुलगी कुठं नाव रेणुका. ही रेणुका जी आहे रेणुका निवडणुकीला उभी राहिली. 6,500 पेक्षा जास्त 13,500 पेक्षा जास्त मतं तिला मिळाली. थोड्या मतांनी ती जरी हरली असली तरी पुढच्या वेळेला तिला आम्ही निवडून आणण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि हुलगे चलवादी हे तशी बिदर जिल्हा गुलबर्गा जिल्ह्याचे आहेत. गुलबर्गा जिल्ह्यामध्ये मी अनेक वेळेला गेलेलो आहे. दलित पॅंथरच्या मुवमेंटमध्ये आपल्या अनेक शाखा बिदरमध्ये बसवकर आणि आपल्या गुलबर्गा जिल्ह्यामध्ये आळंदमध्ये गुलबर्ग्यामध्ये अनेक आपल्या छावण्या होत्या आणि त्या भागाशी माझा अत्यंत जवळचा संबंध आहे. त्याच भागातून आपण आलेले आहात. पण आपण मराठी भाषा बोलणारे अत्यंत चांगले असे आपण लीडर आहात आणि बहुजन समाज पक्षामध्ये आपण अनेक वर्ष काढलेली आहेत. आता रिपब्लिकन पक्षामध्ये आपण आलेले आहात. राज्य कमिटीवर आम्ही तुम्हाला घेत आहोत आणि आपल्याला पक्ष जो आहे हा पुणे शहरामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वाढवायचा आहे. तर ठीक आहे, मी काय पक्षाच बोलण्यासाठी तर आलो नाही. पण शिक्षण हे फार अत्यंत महत्त्वाचं आहे. अनेक विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतलं पाहिजे आणि आयुष्यामध्ये मोठं होणं अत्यंत आवश्यक आहे. आईवडिलांचं नाव कमवलं पाहिजे. ज्या आईवडिलांनी कष्ट करून आपल्याला शाळेत पाठवलेलं आहे. मी अनेक अशा आयाबाया पाहिलेल्या आहेत की दुसऱ्याच्या घरामध्ये काम करणाऱ्या आयाबाया, पण आपल्या मुलांनी मुलींनी शाळेत जायलाच पाहिजे. सकाळी लवकर 5 वाजता 6 वाजता उठून नंतर कुठेतरी आमची भगिनी कामालाही जाते, घरी कामाला जाते, पण मुलांनी शाळेमध्ये जायला पाहिजे. मुलांना नाश्ता दिला पाहिजे, त्यांना जेवण बांधून दिलं पाहिजे. म्हणून त्या रात्रभर म्हणजे आपल्या मुलांना अत्यंत चांगल्या पद्धतीने सांभाळत असतात. त्यामुळं मुलांनीसुद्धा आईवडिलांकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणून आज या ठिकाणी पहिल्यांदाच आपल्या इंटरनॅशनल शाळेमध्ये येण्याची संधी मिळाली, कॉलेजमध्ये येण्याची संधी मिळाली. बिल्डिंग तुमची अत्यंत चांगली आहे. अशीच बिल्डिंग आता RPIसुद्धा इथं उभी राहणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे तर आपली शाळेची बिल्डिंग आहे. आणि या ठिकाणी आपल्या प्रिन्सिपल स्मिता लोंढे आहेत, त्यांचं काम अत्यंत चांगलं आहे. त्यानंतर ॲडमिनिस्ट्रेटर आपल्या सायली शिंदे आहेत. त्यानंतर बाकीचे सगळे जे आमचे सगळे नगरसेवक RPIचे नेते या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण सगळे या ठिकाणी आलेले आहात. पुढे मला आमची राज्य कमिटीची मिटिंग आहे तिथं जायचं आहे. तर मी आपल्या सगळ्यांचा आभार व्यक्त करतो आणि हुलगे
चलवादी जे आहे, म्हणजे तुमचं नाव आहे हुलगे चलवादी, तुमचं नाव तर आहे हुलगे चलवादी, पण मी आहे आंबेडकरवादी. त्यामुळं ठीक आहे, तर तुमचं आणि आपण सुद्धा आंबेडकरवादी आहात, म्हणजे तुमचं नाव आहे चलवादी, तुम्ही सुद्धा आहात आंबेडकरवादी. त्यामुळं आपल्याबद्दल आम्हाला आदर आहे आणि आपण सगळ्यांनी मिळून आपण पुढं जाऊया, बाबासाहेबांचं स्वप्न साकार करूया. त्यासाठी नक्की मी आपल्यासोबत आहे, एवढंच सांगतो. नमो बुद्धाय. जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. यानंतर लोंढे मॅडम या ठिकाणी आभार प्रदर्शन करतील. या ठिकाणी आलेल्या सर्वांनी या ठिकाणी नाश्ता घ्यावा, चहा घ्यावा, त्यानंतरच जावा. आलेल्या सर्वांचं हार्दिक अभिनंदन. तुम्ही जा पुढे, तुम्ही पहिले पुढे घ्या, पत्राला ते हे घेणार. आलेल्या सर्वांचा हार्दिक हार्दिक या ठिकाणी आभार. साहेबांना रस्ता मोकळा करून द्या. सर्वांनी साहेबांना रस्ता मोकळा करून द्या. कृपया कार्यकर्त्यांना विनंती आहे.
so much. Children will now recite preamble. शाळेची मुलं जेव्हा प्रियम्बल बोलतात तर आमच्या रोज असेंब्लीमध्ये तो असतो. चिल्ड्रन कम. Speak, say louder. Repeat it loud. We, the people of India, have solemnly resolved to constitute India into a sovereign, secular, democratic republic, and to secure to all citizens justice, social, economic, and political liberty of thought, expression, belief, faith, and worship, equality of status and opportunity, and to promote among them all fraternity, assuring the dignity, individual, and unity and integrity of the nation. In our Constituent Assembly, this 26th of November 1949, do hereby adopt, enact, and give to ourselves this Constitution. Thank you. Very good, very good. Give that mic there. Very good. Thank you so much. एक छोटासा कार्यक्रम याच्या आधी घेतलेला होता तेव्हा शिवाजी राजांचा अभिषेक राज्याभिषेक जो होता तो एक थोडक्यामध्ये कट करून आम्ही तुम्हाला सादर करतो. राजश्री कम फास्ट. अंगणातील तुळस, गोठ्यातील गाय आणि घरातील माय याच्यावर जर कोणी वाकडी नजर टाकली तर गय केली जाणार नाही. तलवारीचे वार करू आम्ही त्याच्यावर. आम्ही कोण? तुम्ही आम्हास अजून ओळखले नाही? ठीक आहे, आम्ही आमची ओळख स्वतः करून देतो. राजा सिंदखेड वतनाचे 5000 मनसुबदार असलेले लखोजी जाधव आणि माळसा राणी यांच्या आम्ही कन्या. 4 भावंडाच्या पाठीवर आमचा जन्म झाला. आम्ही कन्यारत्न. आमच्या पित्राने खूप आनंदाने आमचं नाव ठेवलं. आमचं नाव जिजा. जिजा म्हणजे जय आणि विजय या दोन्हींचा मिलाप. आम्ही लहानपणापासूनच पाहत आलेलो आहोत. आमच्या भोवती सतत सरदारांची वर्दळ असायची. युद्धाचे डावपेच असायचे. रयतेचा न्याय निवाडा असायचा. हे सगळं आम्ही आमच्या बालपणापासूनच पाहत आलेलो आहोत. आमच्या आबासाहेबांनी आम्हाला लहान वयातच घोडेस्वारी शिकवली. युद्धाचे डावपेच शिकवले. हे सगळं आम्ही आमच्या बालपणापासूनच शिकत आलेलो आहोत. तरीही मनामध्ये सतत एक प्रश्न असायचा. धर्म म्हणजे काय? धर्म म्हणजे मानव सकल जनांचे कल्याण की नुसता कर्मकांड? यवनी सत्ता काळ सर्पासारखी विलखा घालून बसली आहे या सह्याद्रीला. तरीही कुणालाच का जाग येत नाही? कुणीच का याच्या विरुद्ध बंड पुकारत नाही? कुणीच का धावून येत नाही? हे सर्व पाहत असताना आमच्या तळपायाची आग मस्तकात जाते. असे वाटते तडक उठावे, हाती तलवार घ्यावी, घोड्यावर स्वार होऊन या अवनी सत्तेविरुद्ध बंड पुकारावा. आणि हाच प्रश्न आम्ही आमच्या आबासाहेबांना विचारला. का कुणी या यवनी सत्तेविरुद्ध बोलत नाही? का कुणी पुढे येत नाही? का कुणी बंड पुकारत नाही? तेव्हा आमच्या आबासाहेबांनी आम्हाला उत्तर दिले. जिजा, मराठ्यांनी याच भूमीवर आसमंताकडे पाहून तुताऱ्या फुंकल्या. हर हर महादेवाच्या गर्जनेत ढाल तलवारी लढवल्या. परंतु आपला समाज हा एक संघ नाही जिजा, तो विखुरला गेला आहे. जाती धर्माची उतरण ही घट्ट झालेली आहे. पारतंत्र्याचा आव नाही, स्वातंत्र्याची ओढ नाही. जिजा, आपला समाज हा विखुरला गेला आहे. आमच्या आबासाहेबांचे बोलणं ऐकून आमचं म्हणणं अगदी सुन्न झालं होतं. तरीही आम्ही पुन्हा आमच्या आबासाहेबांना प्रश्न केला.
या समाजास एक संघाने, एक विचाराने, एक मताने करायचे असेल तर आम्ही काय केले पाहिजे, आम्ही कोणते असे प्रयत्न केले पाहिजे. तेव्हा आमच्या आबासाहेबांनी पुन्हा शब्दांची जुळवाजुळव केली आणि आम्हाला उत्तर दिले. जिजा जेथे रयतेचा छळ होतो, रक्ताचे पाठ वाहतात, तेथे गवतालाही भाले फुटतात. याच भूमीवर सहस्त्र कोमांना जगण्याची स्फूर्ती देतो तो स्वातंत्र्याचा सूर्य. पण हा सूर्य असा सहजासहजी वर येत नाही, त्यासाठी पारतंत्र्याचा श्वास कोंडावा लागतो. मनगटामध्ये 10 हत्तीचं बळ आणावं लागतात, तलवारीचे वार करावे लागतात. या मोठ्या जनतेला जागा करून त्यांच्या हातात पेट्या बशाली द्याव्या लागतात. जिजा तेव्हा कुठे एक मत आणि एक संघ होतो. आमच्या आबासाहेबांचा प्रत्येक शब्द आमच्या मनात अगदी अग्नीप्रमाणे रुतत होता. आणि आम्ही निर्धार केला की आता थिंगी पेटली की स्वराज्याची पायाभरणी ही झालीच पाहिजे. म्हणून आम्ही आमच्या शुभांना जे मा जगदंबेने हत्यार दिले आहे ते आज आम्ही त्यांना देणार आहोत. आम्ही आमच्या शुभांना नेहमी सांगत आलेलो आहोत, मान, मस्तक आणि पाठीचा कणा हा नेहमी ताटच असला पाहिजे. कोणासमोर झुकावे, कोणापुढे वाकावे आणि कोणासमोर नतमस्तक व्हावे हे प्रत्येकाने जाणलेच पाहिजे. आणि हीच शिकवण घेऊन आमचा शुभ आज या स्वराज्याची स्थापना करणार आहे. शुभा, ही तलवार फक्त तुम्हाला लढण्यासाठी दिली नाही, तर तुम्हाला रयतेचे रक्षण करायचे आहे. ही तलवार घेऊन तुम्हाला स्वराज्य खेचून आणायचे आहे. वचन द्या शुभा आम्हाला, तुम्ही हे पूर्ण करताल. आई साहेब, तुमचे संस्कार आणि ही तलवार माझी ताकद आहे. मी प्राणपणाला लावून स्वराज्य उभे करीन. शुभा, नेहमीच माझा आशीर्वाद तुमच्या सोबत राहणार आहे. जय हिंद, जय भीम, जय शिवराय. I request all the teachers if you all can join us to present the song. All the teachers, please. A bit faster, a bit faster.
एक त्या रायगडावर एक चवदार दयावर, त्या रायगडावर एक चवदार दयावर. रायगडावर शिवरायांचा राज्याभिषेक झाला, राज्याभिषेक झाला, राज्याभिषेक झाला. दलितांनी दलितांचा राजा माडी घोषित केला, माडी घोषित केला, माडी घोषित केला. असे नरबळी दोन शोभले दोन्ही वीर बहादर, असे नरबळी दोन शोभले दोन्ही वीर बहादर. एक त्या रायगडावर एक चवदार दयावर, एक त्या रायगडावर एक चवदार दयावर. शिवरायांच्या हातामध्ये तलवार भवानी होती, तलवार भवानी होती, तलवार भवानी होती. त्याच भवानी परवी माझ्या हाती लेखणी होती, हाती लेखणी होती, हाती लेखणी होती. विनादले दोघांच्या नावे, विनादले दोघांच्या नावे कोकणातले डोंगर, विनादले दोघांच्या नावे कोकणातले डोंगर. एक त्या रायगडावर एक चवदार दयावर, एक त्या रायगडावर एक चवदार दयावर. शिवरायाने रयतेचा तो न्याय निवाडा केला, न्याय निवाडा केला, न्याय निवाडा केला. तोच निवाडा भीमरायाच्या घटनेमध्ये आला, घटनेमध्ये आला, घटनेमध्ये आला. परंपरेला प्रताप सिंगा दोघे मारली ठोकर, परंपरेला प्रताप सिंगा दोघे मारली ठोकर. एक त्या रायगडावर एक चवदार दयावर, एक त्या रायगडावर एक चवदार दयावर. दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर, दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. एक त्या रायगडावर एक चवदार दयावर, एक त्या रायगडावर एक चवदार दयावर, एक त्या रायगडावर एक चवदार दयावर, एक त्या रायगडावर एक चवदार दयावर. थँक्यू. महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य आदरणीय मंगेजी दादा गोळे यांना विनंती की आपण या ठिकाणी यायचं आहे, आपल्या ठिकाणी सन्मान होत आहे. हा सन्मान सामाजिक कार्यकर्ते श्री स्वप्नील शिर्के यांच्या हस्ते करण्यात येत आहे. मी दादांना विनंती करतो की आपण कृपया स्टेजवर यायचे. स्वप्नील शिर्के यांच्या हस्ते मंगेजी गोळे यांचा सन्मान होत आहे. सर्वांनी टाळ्या वाजवून कृपया सहकार्य करायचे. आपल्या प्रत्येक कार्यक्रमाला सतत उपस्थित असणारे व आपल्या पाठीशी सदैव उभे असणारे मंगेजी गोळे. यानंतर आमच्या भागाच्या नगरसेविका अश्विनीताई भंडारे यांना विनंती की आपणही या ठिकाणी यायचं आहे. आपला या ठिकाणी सन्मान होत आहे. ॲडव्होकेट रेणुकाताई चलवादी यांच्या हस्ते
नगरसेविका अश्विनीताई भंडारे यांचा सत्कार होत आहे. सर्वांनी पुन्हा एकदा टाळ्या वाजवून स्वागत करायचं आहे. यानंतर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते राहुलजी जाधव, राहुलजी भगवानराव जाधव यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. मी शिर्के सरांना विनंती करतो की त्यांनी राहुल जाधव सरांचा सन्मान करायचा आहे. यानंतर सामाजिक कार्यकर्त्या आदित्यताई बाबर यांचा सन्मान या ठिकाणी ॲडव्होकेट रेणुकाताई चलवादी करतील. आदरणीय मंगेशदादा गोळे, नगरसेविका अश्विनीताई भंडारे, राहुलजी जाधव, आदिती बाबर, आपण कार्यक्रमाला उपस्थित राहिलात त्याबद्दल आपलं स्वागत आणि आभार.